काकडी आहे, नंतर ती खिसून घ्यायची. खिसलेली काकडी आहे. नंतर लसूण, मिरच्या, कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची. ती नंतर त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची. नंतर त्यामध्ये तीळ, हळद, धने पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचे आहे. नंतर त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये तेल घालून मर्दून घ्यायचे आहे. त्याचा गोळा तयार करून तो पराठा लाटून घ्यायचा आहे. नंतर तव्यावर तेल सोडून तो पराठा भाजून घ्यायचा आहे. तो पराठा तुम्ही दही, लोणचं यासोबतही खाऊ शकता.